नायक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा टांगा अपघात 95वा स्मृती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाहीर व्याख्यान गौतम निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली दीनबंधू वसतिगृह इथं ठेवण्यात आला होता। यावेळी व्याख्याते जयसिंग वाघ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 40 गाव दौऱ्याप्रसंगी टांगा पलटी व दुखापत कुठे झाली होती याची संपूर्ण माहिती पहा। 23 ऑक्टोबर 1929 या तारखेला बाबासाहेब आंबेडकरांचा नियोजित दौरा तसा 40 गावचा नव्हता, परंतु 40 गावकरांच्या आग्रहाखातर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं निमंत्रण स्वीकारलं होतं आणि त्याकरता ते धुळ्याचं काम आटोपून 40 गाव रेल्वे स्टेशनला आले। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना रेल्वे स्टेशनपासून दीनबंधू वसतिगृहापर्यंत आपण टांग्यावरती बसून न्यावं या भूमिकेतून आपल्या त्यावेळेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि मग टांगे मालकांना त्यांनी ते भेट दिली, त्यांना टांगा मागितला, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य असल्याकारणाने एकाही टांगा मालकाने टांगा देण्यास परवानगी दिली नाही। त्यांनी नकार दिला। मात्र एक टांगा मालक या सबबीवर तयार झाला की माझा टांगा तुम्ही घेऊन जा, मात्र टांगा तुम्ही चालवा। ही अट आपल्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी मान्य केली। टांगा घेऊन ते रेल्वे स्टेशनला गेले आणि रेल्वे स्टेशनपासून बाबासाहेब आंबेडकरांना टांग्यामध्ये बसून त्या 9 शिक्या कार्यकर्त्याने टांगा चालवत आपल्या दीनबंधू हॉस्टेलकडे आणण्याचा प्रयत्न केला। परंतु हे चालत असतानाच या ठिकाणी जी चितूर नदी आहे तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जो टांगा आहे तो पडला। घोडा एकीकडे, टांगा एकीकडे आणि बाबासाहेब एकीकडे, आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना एवढा मार लागला की खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे बाबासाहेबांना उठतासुद्धा येत नव्हतं, बोलतासुद्धा येत नव्हतं, अशी त्यावेळेची बाबासाहेबांची अवस्था एकूण झालेली होती। ही घटना जशी कळली त्यावेळेस इथून मोठ्या प्रमाणामध्ये लोक धावत गेले, रडत गेले आणि बाबासाहेबांना आंबेडकरांना तिथून उचलून आणलं। म्हणजे आपण टांगा घोडी म्हणतो त्या पद्धतीने उचलून आणलं। बाबासाहेबांना चाललं जात नव्हतं। तर मग या ठिकाणी प्रायमरी उपचार केले तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण शरीरांना त्या दगडांचा मारा बसल्या कारणाने तो मुक्कामार होता, तो दिसत नव्हता आणि उजव्या पायाचं हाड जे आहे ते फ्रॅक्चर झाल्यामुळे बाबासाहेबांना पुढं पायसुद्धा टाकता येत नव्हता, अशी ती अवस्था झालेली होती। तर बाबासाहेब मग मुंबईला गेले, त्यांनी औषधोपचार केले, 2 महिने खाटीवरती राहिले आणि नंतर मग त्यांना ती काठी लागली, ती कायमस्वरूपी लागली। परंतु त्याच्यानंतरसुद्धा बाबासाहेब आंबेडकर आपल्या या हॉस्टेलला, दीनबंधू हॉस्टेलच्या ठिकाणी आलेले आहेत, आपल्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आलेले आहेत आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्यावेळेस या संस्थेच्या सेक्रेटरीने त्यांचा ऑडिट की आम्हाला आतापर्यंत किती रक्कम मिळाली, आम्ही हॉस्टेलवरती किती रक्कम खर्च केली, किती रक्कम शिल्लक आहे वगैरे, याला जे आपण ऑडिट म्हणतो त्या ऑडिटचं वाचन केलं। आणि हे जे काही मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ही माहिती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टांग्यातून पडले ही माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर व्हिसा नावाचं जो पुस्तक लिहिलं आहे, त्यांच्या आयुष्यातल्या 6 घटना त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत की त्यांच्या जीवनामध्ये अतिशय शोचनीय घटना कोणत्या घडलेल्या आहेत, अपमानास्पद घटना कोणत्या घडलेल्या आहेत। तर त्या 6 घटनांवरती त्यांनी वेटिंग फॉर व्हिसा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये 40 गावची ही घटना त्यांनी सविस्तरपणे मांडलेली आहे। आणि त्याच्या ऑडिटचा मी जो विषय काढलेला आहे तो रायटिंग अँड स्पीचेसचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे। आणि निकम सरांनी जे खंड प्रकाशित केलेले आहेत खानदेशातील आंबेडकरी चळवळ, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे संदर्भ आलेले आहेत। या अपघातानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजसेवेचं कार्य सुरू ठेवले। त्यांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी आपलं आयुष्य समर्पित केले आणि अपघातानंतरची त्यांची अवस्था देखील त्यांच्या कार्यात अडथळा ठरली नाही।